नमस्कार मंडळी. राज्य शासनाची लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरणार इतकं मात्र निश्चित आहे. कारण या योजनेचा लाभ हा मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य गरीब महिलांना होणार आहे. आणि त्या दृष्टीने राज्य सरकार हे या महिलांमध्ये आताच प्रसिद्ध होत आहे. आणि मी हे विधान करतोय की ही योजना गेम चेंजर का ठरणार, त्याला अजून एक कारण आहे. आणि ते कारण असं आहे की राज्यातले सगळे विरोधी पक्ष हे या योजनेच्या विरोधात बोलतायत. या योजनेतल्या त्रुटी सांगतायत. अर्थात सरकार त्या त्रुटी दूर करतंय आणि सकारात्मक दृष्टीने ही योजना पुढे नेते. पण या योजनेमुळे सरकारचं स्थान घराघरात सर्वसामान्यांच्या घराघरात जाणार आणि ते मोठं होणार आहे. आतापर्यंत मी नेहमीच या माझ्या चॅनलवर राजकारणावर बोलत आलोय. पण आज पहिल्यांदाच मी सरकारी योजनेबद्दल बोलतोय. अतिशय शांतपूर्वक विचार करून ही योजना राज्य सरकारने आणलेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने महायुतीचं डिबॅकल झालं, महायुतीचा पराभव झाला, त्यातून महायुतीला निश्चितच बाहेर पडायचं आहे. आणि त्याही पेक्षा गरिबांसाठी काहीतरी शाश्वत अशी योजना आणायची होती. आणि त्या दृष्टीने ही योजना अतिशय महत्वाची ठरते आहे. आज अनेक गावागावांमधून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले जात आहेत. इतकंच नाही मित्रांनो, तर ज्या सर्वसामान्य स्त्रिया आहेत, ज्या गरीब स्त्रिया आहेत, त्या सरकारला आशीर्वादही देत आहेत की काहीतरी सरकारने आमच्यासाठी केलंय. सगळ्यात मोठा मुद्दा काय असतो मित्रांनो, ही जी सर्वसामान्य गरीब लोक असतात हे सरकारकडे काही मागत नाही. आपल्या हिंदू लोकांचा हाच एक प्रॉब्लेम असतो, हीच एक अडचण असते की आपण मागत नाही. आणि आपण मागत नसल्यामुळे सरकारवर दबाव येत नाही. ही योजना देखील सर्वसामान्यांनी मागितली नव्हती. पण सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन स्त्रियांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल 1,500 रुपये ही काय रक्कम आहे सध्याच्या महागाईत. पण मित्रांनो, ज्याच्याकडे पैसेच नसतात त्यांच्यासाठी 1,500 रुपये फार मोठी रक्कम आहे. आणि त्याही पेक्षा या योजनेला कुठेही गळती लागणार नाहीये किंवा कुठेही दलाली दिली जावी लागणार नाहीये. हे पैसे त्या महिलेच्या थेट बँक अकाउंटमध्ये येणार आहेत. आणि त्यामुळे 1 रुपया खर्च केला की 10 पैसे पण सर्वसामान्यांना मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांचं तोंड आता बंद झालेलं आहे. या योजनेला म्हणजे ही योजना सरकारने विधिमंडळात मांडली आणि त्यावेळेस विरोधकांनी त्याच्यावरती एकच गजब केला. उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजना आणली तर भाऊ योजना आणायची होती असं सांगितलं. आणि हा निवडणुकीचा जुमला आहे असं म्हणाले. निश्चितच मित्रांनो, यात कुठलीही शंका नाही की निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणलेली आहे आणि त्यामुळे त्यात काहीही गैर नाहीये. पण प्रत्येक राजकीय पक्ष तेच करत असतो. पण लाडका भाऊ योजना का आणली नाही हे विचारतायत कोण, तर अर्थातच उद्धव ठाकरे. आणि ही जी प्रतिक्रिया आहे ही उद्विग्नातून आलेली प्रतिक्रिया आहे. कारण उद्धव ठाकरेंना कळतंय की आपण 2.5 वर्षांच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात काहीही केलेलं नाही. गोरगरीब जनतेसाठी काहीही केलेलं नाहीये. आणि त्या उद्विग्नतेतून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या बाजूला राज्यातले ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात की सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत आणि सरकार हे पैसे खर्च करायला निघाले. आहे की नाही गंमत. पण त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की या योजनेसाठी अगोदर रकमेची तरतूद केली आणि त्यानंतरच ही योजना आणलेली आहे. त्यामुळे तिथेही विरोधकांना काही सांगता आलेलं नाही.
मग अनेक विरोधकांनी त्यातल्या त्रुटी सांगितल्या. ज्या त्रुटी होत्या, अर्ज भरताना काही प्रश्न निर्माण झाले, त्या ते सगळे दूर करण्यात आले. आता मोबाईलवरून देखील अर्ज भरता येणार आहे. आणि ही खरी गंमत आहे. कोणाचीही मदत नको आहे. अगदी मोबाईलवरूनही तुम्ही अर्ज भरू शकताय. आणि त्यामुळे या योजनेचा लाभ हा अनेक महिलांना, जे अगदी खेडेगावात राहतात त्यांनाही होणार आहे. त्यातही या योजनेमध्ये अजून एक त्रुटी काढण्यात आली, ती म्हणजे ही योजना सरकार किती काळ चालवणार. आणि त्यालाही सरकारने उत्तर दिलं की निश्चितच आमचं सरकार असेपर्यंत आम्ही ही योजना राबवणार आहोत. आणि त्यासाठी पैशाची तरतूद करून ठेवलेली आहे. त्यामुळे विरोधकांना या योजनेबद्दल बोलायला कुठेही वाव राहिलेला नाहीये. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, की जे महायुतीचे पक्ष सरकारमध्ये आहे, म्हणजेच शिंदे यांची शिवसेना आहे, भाजप आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आता या तीन पक्षांवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही योजना प्रत्येक गरीब महिलेपर्यंत नेली पाहिजे. त्यांच्या घरी जाऊन की बाबा तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळू शकतो का, की हे बघितलं पाहिजे. त्यांना शक्य नसेल तर त्यांचे अर्ज भरून दिले पाहिजेत. आणि असं जर केलं तर या योजनेचा खऱ्या अर्थाने गोरगरीब महिलांना लाभ मिळेल आणि सरकार त्यांच्या मनात पिट्ट बसेल. हे करणं सगळ्यात महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण देतो. ठाण्यातलं उदाहरण आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. पण केंद्रात कुठलीही योजना आली की त्या आमदाराचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात जातात, विशेषतः मुस्लिम मोहल्ल्यात फिरतात, प्रत्येक घरात जातात आणि त्यांना विचारतात की तुमच्या ही आयुष्यमान योजना केंद्र आलेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही अर्ज भरला का, त्यासाठी ही कागदपत्र लागणार आहेत, नाही भरला आम्ही भरून देतो, आम्ही करून देतो. आणि त्यामुळे होतं काय, योजना जरी केंद्र सरकारची असली आणि तो आमदार राष्ट्रवादीचा असला तरीही त्याने त्याच्या कार्यकर्त्यांनी ही योजना आपल्यापर्यंत आणली आणि आपल्याला पैसे मिळवून दिले, वैद्यकीय लाभ मिळवून दिला, म्हणून मतदार त्या आमदाराला मत देतात. आणि म्हणून अनेक टर्म तो आमदार तिथे आहे. मंडळी, हे आता भाजप, शिंदेची शिवसेना आणि अर्थातच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी करायला हवं. ही योजना अगदी गरिबांपर्यंत पोहोचेल हे बघितलं पाहिजे. मला तर मित्रांनो प्रत्येक सोशल मीडियावर असणाऱ्या व्यक्तींना हे सांगायचं आहे की तुम्हालाही यात वाव आहे. तुमच्याकडे कामानिमित्त येणाऱ्या मोलकरींनी किंवा अन्य अशा गोरगरीब महिलांच्या तुम्ही संपर्कात असाल तर त्या महिलांना सांगा की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे का. त्यांनी भरला नसेल तर त्यांचे फॉर्म भरून द्या आणि त्यांच्यापर्यंत हे पैसे पोचले आहेत की नाही ते बघा. जर काही अडचण आली तर सरकारकडे मागायला शिकावा. आपण मागत नाही आणि त्यामुळे सरकारवर दबाव येत नाही. आज प्रत्येक हिंदू हा नको या मनोवृत्तीत आहे. पण तसं नाहीये मित्रांनो, तसं नाहीये. आणि त्यामुळे आपण आपलंच खूप नुकसान करून घेतोय. मागायला शिकलं पाहिजे. मागितलं की मिळतं. स्वतःसाठी मागू नका, पण गोरगरीब महिलांसाठी निश्चित मागायला लाजू नका. नाही होत असेल तर स्थानिक आमदाराला गाठा. त्याला सांगा की बाबा होत नाहीये, फॉर्म डाउनलोड होत नाहीये, फॉर्म भरला जात नाही, फॉर्म सबमिट केला जात नाही, त्याच्या मागे लागा. पण या योजनेचा लाभ हा सर्वात जास्त महिलांना मिळेल हे बघा. कारण ही योजना खरंच गेम चेंजर योजना आहे. आणि या योजनेमुळे
महायुती पुन्हा सरकारमध्ये येईल एवढं निश्चित आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.